जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये एक मागणी केली होती की रोहन माळवदकर, संभाजी भिडे आणि मिलिंद गोटे यांना तुम्ही पायबंद करा किंवा त्यांच्यावरती तुम्ही काही दिवसासाठी बंदी घाला, असं शासनाने केलंय का? परभणीला जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा अशी घटना घडलेली आहे, काय तिथं होते का, काय त्याबद्दल काय मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंगचं स्टेजचं कामं जोरात चालू आहे। पार्किंगच्या सगळ्या कामं झालेली आहेत। शासकीय मंडप या ठिकाणी सगळे पडलेले आहेत आणि डेकोरेशन सुद्धा आज चालू आहे। म्हणजे जवळजवळ 70 ते 80% काम यावर्षी थोडंसं लवकर झालं। खरं तर 400 ते 500 जण स्टॉलची मागणी असताना 100 स्टॉल आहेत, त्याच्यामध्ये थोडासा लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे। म्हणजे तुम्ही काय काय सेवा देणार आहे तिथं, पाण्याची, जेवणाची कशी व्यवस्था असणार आहे? जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव रणस्तंभ या ठिकाणी आहोत। हा परिसरामध्ये थांबलेलो आणि आता आमच्यासोबत विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेरावजी वाघमेरे आमच्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशी तयारी असणार आहे, किती लोक येणार आहेत, काय तयारी झालेली आहे, किती राहिलेली आहे, किती पूर्ण झालेली आहे, सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल तुम्ही की आता आज 26 डिसेंबर आहे, अवघ्या 4 दिवसावरती हा अभिवादनाचा कार्यक्रम आहे, तर किती तयारी झालेली आहे, किती राहिलेली आहे, किती लोक येतील, काय काय सांगाल त्याबद्दल? जय भीम। मागील वर्षीपेक्षा यावर्षी नियोजन थोडंसं अधिकच चालू आहे या ठिकाणी आणि प्रगतीपथावर काम आहे। 2च दिवसामध्ये आपण पाठीमागे स्तंभ बघताय, त्याचे डेकोरेशन, त्याच्यावरची जी काही स्तंभ सजावट करणार आहोत ती 2च दिवसामध्ये त्या स्तंभावर चढली जाईल। यावर्षी 26 किंवा 27 तारखेला डिझाईन चढण्याचं कारण असं आहे की 12 नोव्हेंबर 2024ला जे काही आम्ही पायी लॉंग मार्च काढला आणि स्तंभाचं नूतनीकरण होण्यासाठी आम्ही जो आग्रह धरला होता, वीज पडल्यानंतर स्तंभाची थोडी दुरावस्था झाली होती, त्या अनुषंगाने यावर्षीचं डेकोरेशन आम्ही आर्टिफिशियल असावं की जेणेकरून जे स्तंभावरचा जो काही भार आहे वजनाचा तो कमी होईल आणि डेकोरेशन चांगल्या प्रकारे करता येईल, म्हणून आम्ही आर्टिफिशियल फुलं असल्यामुळे यावर्षी 3-4 दिवस अगोदर डेकोरेशन या ठिकाणी स्तंभाचं पूर्ण होणार आहे। किती तयारी, काय काय तयारी झालेली? आजूबाजूला जर परिसर पाहिला आपण तर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंगचं स्टेजचं कामं जोरात चालू आहे। पार्किंगच्या सगळ्या कामं झालेली आहेत। शासकीय मंडप या ठिकाणी सगळे पडलेले आहेत आणि डेकोरेशन सुद्धा आज चालू आहे। म्हणजे जवळजवळ 70 ते 80% काम यावर्षी थोडंसं लवकर झालेलं आहे। परभणीला जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा अशी घटना घडलेली आहे, काय तिथं होते का, काय त्याबद्दल काय सांगाल? लोकांना काय आव्हान करा, कसं सांगाल त्या लोकांना? नाही, नक्कीच परभणीची घटना ही निषेधार्थच आहे, परंतु त्या ठिकाणी जे कोण अधिकारी होते, आपला जो काही सोमनाथ सूर्यवंशी आपला चळवळीतील कार्यकर्ता त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्याच्यानंतर आपले वाकोडे साहेब जे त्या तिथं ते खंबीर नेतृत्व होतं, त्यांचं देखील त्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यात निधन झालं। परंतु त्या संपूर्ण गोष्टीला कारणीभूत असलेले जे काही पोलीस संबंधित अधिकारी आहे, मंत्री महोदयांनी त्यांना निलंबित केलेलं आहे आणि ती चौकशी चालू आहे। त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई देखील होणार आहे। त्यामुळे मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील किंवा देशातील भीमसैनिकांना एवढंच आवाहन करेल की हा कार्यक्रम अतिशय चांगला ऐश्वर्य देण्याचा 207वं वर्ष या ठिकाणी आपण सर्वजण साजरे करत आहोत। येणारे 18 ते 20 लाख लोकसंख्या लक्षात घेता आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं परभणीचा विषय आपल्या सर्वांच्या मनात आहेत, सगळे आपल्या हृदयात आहेत, परंतु इथे येणारा जो काही समाज आहे हा आपले बांधव आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत। त्यामुळे इथे येताना आपण शांततेच्या मार्गाने येऊन या ठिकाणी मानवंदना आपण दिली पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने आपल्या घरी परतलं पाहिजे। प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते किंवा संघटना आहेत यांच्यामध्ये समन्वयाबद्दल काय सांगाल? म्हणजे दरवर्षी तुम्ही सगळी तयारी बघत असता, गेल्या 25 वर्षापासून तुम्ही बघताय, परंतु आता थोडा बदल झालेला आहे, प्रशासनाने याच्यावरती ताबा घेतलेला, काय सांगाल त्याबद्दल? 1 जानेवारी 2018ची जो काही जातीय तणाव निर्माण झाला आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जयस्तंभाला धोका आहे की काय असं ज्यावेळेस शासनाला वाटू लागलं आणि कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रशासन आता लक्ष घालायला लागलेलं आहे। 1 जानेवारी 2018 नंतर प्रशासनाने पूर्णपणे याच्यावर ताबा जरी घेतला असला तरी पण इथे आम्ही स्थानिक समिती म्हणून किंवा आपले पक्ष संघटना यांना सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणचं नियोजन होत असतं। त्यामुळे असा कुठलाही दुमत नाहीये। शासन आणि स्थानिक समिती आणि इतर पक्ष संघटना सर्व मिळून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे जरी गेलात तर आपले अनुयायी जे आहेत ते पुस्तकं खरेदी करत असतात आणि भीमा कोरेगावला आल्याच्या नंतर ते फार मोठ्या प्रमाणामध्ये ते खरेदी करतात। त्यांच्या बुकस्टॉलची कशी सोय आहे? दरवर्षी ते संख्या वाढत जाते आणि शासन मात्र बुकस्टॉलची संख्या जे कमी करते, काय नेमकं याच्यामध्ये? यावर्षी शासनाच्या वतीने बुक स्टॉल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा तथागत महाप्रभू भगवान गौतम बुद्धांच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यासाठी 100 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे। खरं तर 400 ते 500 जण स्टॉलची मागणी असताना
100 स्टॉल आहेत, त्याच्यामध्ये थोडासा लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. परंतु सर्वांशी चर्चा करून त्याच्यातून देखील आम्ही स्थानिक समितीच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाकडून वाढीव परवानगी घेऊन आम्ही त्यांना स्टॉल देण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. आम्ही शासनाची आमची तशी चर्चा चालू आहे. तर आता हे लाखोचा जनसमुदाय येत असतो, दरवर्षी तुम्ही त्यांचीच हे करत असता, परंतु यावर्षी त्यांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने आलं पाहिजे, तुम्ही काय काय सेवा देणार आहे, तिथं पाण्याची जेवणाची कशी व्यवस्था असणार आहे? नक्कीच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आपल्याला की सर्व वाढीव व्यवस्था या ठिकाणी सुविधा देण्याचं शासनाने किंवा समितीने आम्ही ठरवलेलं आहे. शासनाच्या जोपर्यंत ज्या सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही स्थानिक समिती म्हणून आम्ही तत्पर आहोत. आम्ही ते सेवा द्यायला या ठिकाणी तयार आहोत आणि आम्ही आत्ताही देत आहोत. आता येणाऱ्या लोकांना समजा अन्नदान असेल, पिण्याचं पाणी असेल किंवा कोणाची राहायची अडचण असेल, तर ह्या सगळ्या आम्ही आता करतोय, चालू आहेत आमच्या सेवा. आणि तसं 18 ते 20 लाख लोक येण्याच्या अनुषंगाने तो अंदाज लक्षात घेता शासनाने पूर्ण तयारी केलेलीच आहे. परंतु जर तसं काही कमतरता आढळली याच्यामध्ये तर आम्ही समिती म्हणून त्यांना सर्व सेवा देणं यासाठी तयार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की परवा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीला जे वादग्रस्त रोहन माळवतकर आहेत ते त्या ठिकाणी आले होते. आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये एक मागणी केली होती की रोहन माळवतकर, संभाजी भिडे आणि मिलिंद गोटे यांना तुम्ही पायबंद करा किंवा त्यांच्यावरती तुम्ही काही दिवसासाठी बंदी घाला, असं शासनाने केलंय का? आणि कालच्या याच्यावरून असं दिसतंय की रोहन माळवतकरांना कुठली नोटीस दिली नाही या परिसरामध्ये येण्याच्या संदर्भात असं दिसतंय. उद्या जर तो या ठिकाणी आला आणि अनुयायांकडून काय जर घडलं तर त्याला कोण जबाबदार असेल, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. 4 दिवसापूर्वी माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आले होते आणि गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामध्ये शेवटी रोहन माळवतकर किंवा त्याचे वडील देखील या ठिकाणी आढळून आले. सर्वांना पोलिसांनी मज्जाव केला. परंतु दादांकडे ज्यावेळेस अजितदादांकडे त्यावेळेस त्यांचा मेसेज गेला त्यावेळेस दादांनी त्यांना स्वतः बोलवून घेतलं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन त्याच्या समवेत होता आणि त्यांचंही म्हणणं समजून घेतलं. आणि माळवतकरने सुद्धा दादांकडे अशाच प्रकारचा मेसेज दिला होता, चिठ्ठी दिली होती की जी जमीन आहे मी शासनाला देण्यासाठी तयार आहे. त्यांचा मेसेज चुकीचा नव्हता आणि दादांनी त्यांना सांगितलेले की मी इथे तुमच्याशी चर्चा न करता मी तुम्हाला बोलवून घेईल, तुम्हाला वेळ देईल, त्यानंतर ह्या गोष्टीची चर्चा करू. त्याच्यात वाईट किंवा दुसरं कुठली गोष्ट नव्हती. आणि आपण म्हणताय तसं त्याला जर चुकून एखादा प्रकार घडला तर वातावरण या ठिकाणी बिघडू शकतं. परंतु मला माहिती आहे माझे भीमसैनिक सर्व भीमानुयायी हे शांततेच्या मार्गाने बुद्धांना स्वीकारलेले आहे. त्यांनी शांततेच्या मार्गाने चालणारा आपला समाज आहे, बाबासाहेबांना मानणारा समाज आहे. त्यामुळे अशी कुठलीही चुकीची घटना या ठिकाणी होणार नाही. काय आवाहन करणार आहात त्याला तो काही दिवसासाठी करण्यासाठी? मी पोलीस प्रशासनाला असंच आव्हान करेल की मिलिंद एकबोटे असतील, संभाजी भिडे असतील किंवा रोहन माळवतकर असेल, हा 1 जानेवारी शौर्य दिन नियोजनबद्ध आणि चांगला आणि शांततेत पार पाडण्यासाठी त्यांना या ठिकाणी आत्तापासून जर आपण त्या ठिकाणी नोटीस त्यांना निघाली नसेल तर आत्तापासून आपण त्यांना येणाऱ्या 4-5 जानेवारीपर्यंत या ठिकाणी येण्यासाठी पायबंद घालावा. तशा प्रकारची नोटीस त्यांना काढली जावी. आपण सजावट करत असता, यावर्षी कशी असणार आहे, काय थीम आहे यावर्षीची? यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण संविधानाची एक प्रस्ताविका त्या ठिकाणी स्तंभावर मोठ्या ओरिजिनल जी प्रस्ताविका आहे जी शासनाच्या वतीने आम्हाला देण्यात आलेली आहे ती लावणार आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा असलेला फोटो की ज्यांच्या हातात ते संविधान आहे, अशा 2 प्रकारच्या वरती जय भीम म्हणून एक आपलं घोषवाक्य आहे बाबासाहेबांनी, आपण जे बाबासाहेबांचं नाव मोठ्या आवाजात घेतो ते घोषवाक्य जय भीम, निळा झेंडा आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला. हे सर्व आपण यावेळेस जय स्तंभावला होतोय. आणि विशेष म्हणजे महार रेजिमेंट, एक महार रेजिमेंटचा जो काय आपला सिम्बॉल आहे तो देखील आपण जय स्तंभावर या वर्षी लावणार आहोत.